तुमचा ऊस जर तुटून गेला असेल आणि खोडव्यातील पाचट व्यवस्थापन कसे करायचे हे माहित नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळी लवकर उठून मी आणि पप्पा निघालो शेताकडे जाण्याचं कारण म्हणजे आज आपल्या ऊसाच्या प्लॉट मधील पाचटी पसरून घ्यायची आहे। आता तुम्ही म्हणणार पसरून कशाला घ्यायला पाहिजे, तर मित्रांनो आपला ऊस तोडताना दोन दोन सरीचा पाला टाकून ऊस तोडलाय, त्यामुळे काय होतंय ऊस जमिनीबरोबर तुटल्यामुळे आपला खोडकी मारायचा ताप वाचतोय। मग काय केलं जुगाड काय तर, आणि पाला पसरण्यासाठी घेतलंय हत्यार। मग मी आणि पप्पा तेवढंच एक तासा दीड तासात सगळा पाला पसरून घेतला। मग ट्रॅक्टरवाल्याला फोन केला, पाला पसरून झाला, कुट्टी करायला या। मग त्यांनी म्हणली आज कामं खूप लोड आहेत, उद्या येतो। चालतंय ठीक आहे म्हणून मी आणि पप्पा गेलो आपल्या हळदीकडे, कारण आपल्या हळदीला करायची होती आज शेवटची ड्रेंचिंग। मग लगेच पप्पानी दोन्ही फिल्टर धुवून घेतलीत। मग मी पण लगेच टाकीत पाणी सोडून टाकी धुवून घेतलो पहिल्यांदा। मग त्यात टाकलो आपलं ड्रेंचिंग साठी घेतलेलं मटेरियल, त्यात घेतलो आपण 42-47, त्याचबरोबर बोरॉन। मग लगेच वेंचुरी चालू करून फर्टिलायझर सोडायला चालू केलो। तर ही ड्रेंचिंग मित्रांनो तुम्ही हळदीचा पाला कापायच्या आधी 1 महिना सोडून घ्या, त्यामुळे आपल्या हळदीचा कंद चांगल्या प्रकारे जाड होणार आहे। तर मित्रांनो ऊसाचे पाचट व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन कसे करायचे आहे हे जाणून घ्यायचे असेल तर फॉलो करून घ्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तेवढं करा की। धन्यवाद।